26वा पाण्याची गोष्ट. स्वाध्याय इयत्ता 5वी मराठी. प्रश्न 1. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता? उत्तर. मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असल्याने तिला पाणी भरायचे होते, त्यामुळे रत्नाला शाळेत यायला उशीर होणार होता. या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते? उत्तर. या संवादातील मुलांकडे मंगळवार, रविवार तर कोणाकडे सोमवारी पाणी येते. कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात? उत्तर. कौशाच्या घरी रविवारी पाणी येत असल्याने पाणी भरण्याची तयारी शनिवारी करावी लागते. सगळे हंडे, कळशा, तपेल्या, बादल्या, डबे नेऊन रांगेत ठेवले जातात आणि सकाळी नळाजवळ थांबावे लागते. पाऊस कमी पडल्यामुळे काय होते? उत्तर. पाऊस कमी पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर नाहीच, पण प्यायला सुद्धा पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य, जनावरांचा चार, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. गावोगावी पाणी पुरवठा करावा लागतो. जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे? उत्तर. पावसाचे पाणी जमिनीत जिरले आणि साठून राहते. जमिनीत जिरलेले पाणी आपल्याला हव्या त्यावेळी विहिरीच्या माध्यमातून तसेच कूपनलिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते. पावसाचे पाणी हे जमिनीमध्ये साठून राहते, म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे. प्रश्न 2. दुष्काळ या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. उत्तर. दुष्काळ. ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे 2 प्रकार पडतात. एखाद्या वर्षी अगदी कमी पाऊस पडला तर तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी नाहीच तर पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. अन्नधान्य तुटवडा निर्माण होतो. जनावरांना चारा मिळत नाही. गावांना पाण्याच्या गाडीने पाणी पुरवण्यासाठी वेळ येते. या उलट प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने ओला दुष्काळ पडतो. नद्या नाल्यांना पूर येतो. शेते, घरे, रस्ते पाण्याखाली जातात आणि नष्ट होतात. अन्नधान्याची कमतरता भासते. दोन्ही प्रकारच्या दुष्काळात केवळ नुकसानच होते. प्रश्न 3. निरीक्षण करा, सांगा व लिहा. तुमच्या घरी पाणी कसे येते? किती वेळा? पाणी भरण्याचे काम कोण करते? उत्तर. आमच्या घरात येणारे पाणी हे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेद्वारे येते. पाणी दिवसातून एकदाच येते. सकाळी 7:30 ते 9:30 2 तास पाणी पुरवठा केला जातो. आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई, ताई आणि मी करतो. तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता? त्यात कशी बचत करता येईल? उत्तर. मी आंघोळीला दररोज अंदाजे 18 लिटर पाणी वापरतो. आंघोळीला शॉवरचा वापर मी टाळला तर पाण्याची काही प्रमाणात बचत करता येईल. घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ती चर्चा करून लिहा. 1. शाळा. उत्तर. शाळेत हात धुताना पाण्याचा नळ सतत चालू ठेवू नये. जलतरण तलाव. उत्तर. जलतरण तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून त्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. 3. शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन पद्धतीने अवलंब करू शकतो. 4. सार्वजनिक नळ. उत्तर. आपल्याला हव्या तितकाच वेळ पाण्याचा नळ चालू ठेवावा, विनाकारण नळ चालू ठेवू नये. 5. हॉटेल. उत्तर. हॉटेलमध्ये ग्राहकाला पाणी देताना पूर्ण ग्लास भरून न देता थोडे कमी द्यावे. ग्राहक त्याच्या गरजेनुसार अधिक पाणी घेऊ शकतो. पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहांचे अर्थ जाणून घ्या. ते वापरून वाक्य बनवा. 1. पाणी जोखणे. अर्थ. एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे. वाक्य. राजू वर्गात खरे बोलतोय की खोटे याचे गुरुजींना पाणी जोखले.
पाणी पाजणे. अर्थ पराभूत करणे. वाक्य लांब उडीच्या स्पर्धेत सार्थकने सर्व खेळाडूंना पाणी पाजले. डोळ्यात पाणी आणणे. अर्थ रडू येणे. वाक्य डोळ्यात पाणी आणून सखा दादाने मुलीला सासरी जाण्यास निरोप दिला. 4. पाणी पडणे. अर्थ वाया जाणे. वाक्य चोरी करून पळणाऱ्या चोरांना पोलिसांनी रस्त्यातच पकडल्याने चोरांच्या मेहनतीवर पाणी पडले. 5. पालत्या घड्यावर पाणी. अर्थ तीच चूक पुन्हा करणे. वाक्य गुरुजींनी राजूला अभ्यास करायला सांगून सुद्धा राजू अभ्यास करत नाही. राजूचे हे वागणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. उठतो, बसतो, हसतो, पळतो मुलगा. उत्तर मुलगा. इतर शब्द क्रियापदे आहेत. 2. तुला, मुलीला, त्याने, आम्ही. उत्तर मुलगा. इतर शब्द सर्वनामे आहेत. सुंदर, फूल, टवटवीत, कोमेजलेले, हिरवेगार. उत्तर फूल. इतर शब्द विशेषणे आहेत. 4. रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड. उत्तर जिल्हा. इतर शब्द विशेषण आहेत. पालापाचोळा, सगळे सोयरे, दिवस रात्र, दगडधोंडे. उत्तर सगळे सोयरे. इतर शब्द निर्जीव आहेत. सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड, श्रीमंती. उत्तर गोड हे विशेषण आहे. 7. नद्या, झाड, फुले, पाने, फळे. उत्तर नद्या. इतर शब्द झाडांशी संबंधित आहेत. इमारत, वाडा, खोली, खिडक्या, बाग. उत्तर बाग. इतर शब्द इमारतीशी संबंधित आहेत. 9. खाल्ला, खेळते, लिहिले, वाचले, पाहिले. उत्तर खेळते. इतर सर्व क्रियापदे भूतकाळातील आहेत. 10. जाईल, येईल, बोलेल, आला, लिहीन. उत्तर आला. इतर क्रियापदे भविष्यकालीन आहेत. 11. प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार, गैरसमज. उत्तर दुकानदार. इतर भाववाचक नेम आहेत. दुकानदार हे व्यक्तिवाचक नेम आहेत. आपण समजून घेऊया. भूतकाळ. खालील वाक्य वाचा. 1. अकबर नावाचा एक बादशहा होता. मी आनंदाने उड्या मारल्या. चंदाने लाडू खाऊन संपवला. 4. काल मला जॉनची ईमेल आला होता. वरील वाक्यातील अधोरेखित केलेले क्रियापदे भूतकाळी आहेत, कारण त्यातील क्रिया होऊन गेलेल्या आहेत. क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रिया पूर्वीच्या काळातील आहे. पूर्वी घडलेल्या घटना, प्रसंग दर्शवताना आपण भूतकाळातील क्रियापदे योजतो. भविष्यकाळ. खालील परिच्छेद वाचा. पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल. मी आत्याकडे जाईन. तेथील माझ्या मित्रांना भेटेन. आम्ही संसोक्त आंबे खाऊ. या वर्षी मामा मला पोहायला शिकवेन. मला सूरपारंब्या खेळायला शिकायच्या आहेत. अधोरेखित केलेल्या क्रियापदांवरून क्रिया अजून घडायच्या आहेत असे लक्षात येते. ज्या घटना गोष्टी भविष्यात घडणार आहेत त्या दर्शवतात आपण भविष्यकाळी क्रियापदे वापरतो. खालील तक्ता वाचा, समजून घ्या. नाम, सर्वनाम. ममता, सुभाष, मी, आम्ही, तो, ती, ते, तू, तुम्ही, त्या. वर्तमानकाळ. खेळते, खेळतो, खेळतो, खेळते, खेळतो, खेळतो, खेळते, खेळतात, खेळतोस, खेळतेस, खेळता, खेळतात. भूतकाळ. खेळली, खेळला, खेळलो, खेळले, खेळलो, खेळला, खेळली, खेळले, खेळलास, खेळलीस, खेळलात, खेळल्या. भविष्यकाळ. खेळले, खेळेल, खेळेन, खेळू, खेळेल, खेळतील, खेळवशील,
खेळाल खेळतील. खालील चित्राचे निरीक्षण करा. म्हणी ओळखा व लिहा. त्यांचा वाक्यात उपयोग करा. अंतरून पाहून पाय पसरणे. वाक्य: उगाच कर्ज काढण्यापेक्षा आपले अंतरावर पाहून पाय पसरावे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. वाक्य: मित्राला अपयश आले ते पाहून मी जास्त अभ्यास केला. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. हाताच्या कांकणाला आरसा कशाला. वाक्य: तिची अभ्यासातील मेहनत सर्वांना दिसते, मग हाताच्या कांकणाला आरसा कशाला. थेंबे थेंबे तळे साचे. वाक्य: पैशांची थोडी थोडी बचत केल्याने मोठी रक्कम जमा होते. थेंबे थेंबे तळे साचे. खाली दिलेला परिच्छेद वाचा आणि योग्य विरामचिन्हे घालून परिच्छेद पुन्हा लिहा. योग्य विरामचिन्हे लावून परिच्छेद पुढील प्रमाणे लिहिता येईल. हेमंत रोहनला सांगत होता, अरे काल मी सिनेमाला गेलो होतो. सिनेमा माझ्या आवडीचा होता, पण मला तो नीट पाहता आला नाही. का? काय झाले होते? रोहनने विचारले. अरे एक माणूस सारखा माझ्याशी बोलत होता. हेमंत म्हणाला, जागा बदलायची होती. मग त्याचा मित्र रोहनला म्हणाला, अरे जागा कशी बदलणार? तो माझा मामा होता. त्याने मला सिनेमा दाखवायला आणलं होतं. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.